महाराष्ट्र आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आहे. अपडेट आहे आज शिक्षणासंदर्भामध्ये. आज आपल्याला माहिती आहे की हे स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये आपण कशा पद्धतीने आपलं ध्येय गाठायचं हा एक प्रयत्न या एक्झामच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. तर आपल्यासोबत आहे सर, या एक्झाम बद्दल दोन शब्द काय सांगणार? एक्झाम बद्दल सांगायचं झालं तर ही एक्झाम आपली केंद्र शासन आयोजित करत असते आणि ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचं नाव आहे. एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट या दोन परीक्षा होत असतात सर. आणि आजच्या या परीक्षेला जवळपास 950 विद्यार्थी सध्या सहभागी झालेले आहेत आणि इंटरमिडिएटला सुद्धा जवळपास 650 विद्यार्थी सहभाग आहेत. या परीक्षेचं वैशिष्ट्य असं आहे की या परीक्षेचे जे गुण मिळतात, ग्रेड मिळतात, त्या ग्रेडच्या आधारे विद्यार्थ्यांना 10व्या वर्गाच्या परीक्षेमध्ये, बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्यांना साधारणतः 5 मार्क, 3 मार्क आणि 7.5 मार्क असे त्या ग्रेडनुसार यांना वाढीव गुण मिळतात. आणि विद्यार्थ्यांना पुढे इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, बीएड कॉलेज असेल, अशा विविध क्षेत्रात जात असताना त्या विविध क्षेत्रामध्ये त्या विद्यार्थ्यांना त्याचा या गुणांचा तिथे उपयोग होतो आणि सर्टिफिकेट होतो. हे एकमेव असं सर्टिफिकेट आहे महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणारं की याच्यामध्ये आपल्या भारताची जी राजमुद्रा आहे ती राजमुद्रा अंकित या सर्टिफिकेट केलेली असते आणि त्यामुळे या सर्टिफिकेटचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि दिवसेंदिवस मुलांचा स्पोर्ट्स सोबतच या क्षेत्रासोबतकडे कल वाढता आहे आणि त्यामुळे कला हा विषय कसा पुढे येईल या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते. आणि महाराष्ट्र शासनातच नव्हे तर आजच्या या तारखेमध्ये पूर्ण भारतभर, मध्य प्रदेशमध्ये असेल, महाराष्ट्रात असेल, पूर्ण भारतभर ही एक्झाम घेण्यात येत आहे. आणि पुरत भारतमधून इथून लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात आणि चांगल्या गुणांनी पास होतात आणि त्यांच्या कला गुणांना फार मोठ्या प्रमाणात वाव मिळतो. आणि आजचं हे जे सेंटर आहे हे चिखली तालुक्याचं सेंटर आहे आणि या चिखली तालुक्यातून विविध भागातून, मग ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, सीबीएसई शाळा असतील, सेमी मराठी शाळा असतील, या सर्व शाळांमधून इथं जवळपास आज 950 विद्यार्थी इथं आज सहभागी झालेले आहेत. धन्यवाद सर, या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून आपण एक ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी आयुष्यामध्ये काम केलेलं आहे. एखादा हे जे एक्झाम आहे, एक्झामचा एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगणार दर्शकांसाठी? अविस्मरणीय सांगायचं असं आहे की माझं या क्षेत्रामध्ये जवळपास मी स्वतः यशवंत ठाकरे कला शिक्षक श्री शिवाजी विद्यालय चिखली, मी स्वतः जवळपास 27 वर्षापासून कलादानाचं काम करत आहे. तर माझ्याजवळच असे काही विद्यार्थी आलेले आहेत. उदाहरणार्थ एक विद्यार्थी असा की तो हातापायाने अपंग होत असत, परंतु तो त्याच्या पायाने चित्र काढायचा आणि पायाने चित्र काढून त्या विद्यार्थ्याचं चित्र फार सुरेख असायचं. म्हणजे म्हणायचा अर्थ काय की इच्छाशक्ती जर असली तर विद्यार्थी कुठे कोणते चित्र चमकू शकतात. आपण आता बोलतो पॅरा ऑलिम्पिक होते, त्यामुळे हात नसतो पण ते ऑलिम्पिक चमकतात. तसे याच्यामध्ये सुद्धा एक पॅरा ऑलिम्पिक सारखंच आहे की जे विद्यार्थ्यांना एखादा अवयव नसला तरी ते विद्यार्थी आवडीनं या विषयात बसतात आणि ते विद्यार्थी त्यामध्ये काहीतरी यश संपादन करतात. आता नुकताच एक आदर्श विद्यालयामध्ये एक विद्यार्थी सध्या शिकत आहे 8व्या वर्गात. त्या विद्यार्थ्याला सुद्धा हात नाही आहे, परंतु पायाने इतकं सुंदर चित्र काढतो आणि त्याला नुकताच गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्यामार्फत त्याचा स्पेशल सन्मान करण्यात आलेला आहे. सांगायचा अर्थ एवढाच आहे की इच्छाशक्ती जर दांडगी असली तर एखादा अवयव तुम्हाला नसला, तुम्ही एखादा अवयव अपंग जरी असले, अधू असले, तरी सुद्धा इच्छाशक्ती जर असली तर आपण जाऊ शकतो. आणि अशा आमच्या आयुष्यामध्ये भरपूर आल्या. काही ग्रामीण भागाची मुलं असतात, त्या मुलांचं शैक्षणिक साहित्य नसते, तर अशा मुलांची मात्र इच्छा असते की सर मला ड्रॉइंग आलं पाहिजे. आणि शेवटी हे क्षेत्र सुद्धा खर्चिक आहे, याला सुद्धा कलर्स असतील वगैरे हे खूप महागाचे असतात. परंतु आमचे सर्व कला बांधव त्या विद्यार्थ्यांना ते शैक्षणिक साहित्य पुरवतात आणि त्या विद्यार्थ्याची जी शैक्षणिक भूक आहे कलेची, ती कलेची भूक ही आमचे शिक्षक भागवत असतात. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शिक्षणापासून वंचित कोणीही राहू नये हाच प्रयत्न या ठिकाणी गुरुजन वर्गांचा या ठिकाणी दिसतोय. आपण आज या रानवारा रिसॉर्ट सेंटर मध्ये आपण आहोत आणि बघतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी होते. त्याचे केंद्र प्रमुख आपल्यासोबत आहेत. सर, आपलं नाव? सर, माझं नाव विनायक पुरुषोत्तम जाधव. मी मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल चिखली येथे कार्यरत असून या चित्रकला ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचं नियोजन आपले गट शिक्षणाधिकारी आहे यांच्या अनुषंगाने त्यांना त्यांच्या अनुशयाने या ठिकाणी आपण केंद्र इथे उपलब्ध करून घेतलेलं आहे. कारण आपल्याकडे जागा कमी पडल्यामुळे या ठिकाणी आपल्याला हे सेंटर घ्यावं लागलं. बरं, मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी हा एक उपक्रम चांगला आहे. हो सर, उपक्रम हा खूप छान आहे. कारण तुम्ही बघताय, आता तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग घेतली, त्या माध्यमातून तुम्हाला इथून जाणवलं असेल की या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये कलागुण विकसित होण्यासाठी खूप वाव आहे आणि त्यांचा त्या परीक्षेचा वापर त्यांना पुढे भविष्यामध्ये खूप येऊ शकतो. मित्रांनो, ही एक एक्झाम आहे आणि एक्झामच्या माध्यमातून आपण बघतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम या ठिकाणी एक्झामच्या माध्यमातून होत आहे. ही छोटे छोटे या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी सुद्धा आपल्या जीवन जगत असताना कशा पद्धतीनं आपलं ध्येय गाठायचं आणि कशा पद्धतीनं एक्झाम या ठिकाणी द्यायच्या हाच प्रयत्न या ठिकाणी या एक्झाम दुसरे गुरुजन वर्ग या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. तर सर, क्या बता सकते हैं ये जो एग्जाम यहाँ पे हो रही है? ये जो एग्ज़ाम हो रहा है यहाँ पर एलिमेंट्री के है
अभी 25 और 26 तारीख को। 25 तारीख को 2 पेपर हुए आज, कल 26 तारीख को 2 पेपर है। इसके बाद इंटरमीडिएट के पेपर होंगे 27 और 28 तारीख को। तो भी एक दिन में 2 पेपर होंगे। इस स्कूल के बच्चे कितने हैं? हमारे स्कूल के बच्चे 22 एलिमेंट्री के लिए हैं और इंटरमीडिएट के लिए 11 बच्चे हैं। बता सकते हैं कि भाई ये जो बच्चों के जो गुण है, गुण की उसमें जो फर्क गिरता है इस एग्जाम के बारे में? हाँ, इसमें जो है अभी बच्चे एलिमेंट्री में पास हो गए तो इसको इनके सर्टिफिकेट मिलेगा। उसके बाद इंटरमीडिएट में पास हो गए तो वहाँ पर भी सर्टिफिकेट मिलेगा। आप कहाँ से करते हैं? जी, उसी स्कूल में आप? मैं नगर पैद हाई स्कूल चिकली। क्या क्या संदेश देना चाहते हैं कि भाई स्कूल के बच्चे के लिए आज के दौर पे कि भाई ये डिजिटल का युग है? हाँ, ये जो ड्राइंग है इससे जो है बच्चों की मानसिक बौद्धिक जो है उन्नति होती है, तरक्की होती है। बच्चे की जो है सोचने की सलाहियत बढ़ती है। हाँ, और बच्चे इसमें जो है तरक्की करते हैं, इसलिए बच्चों के लिए ड्राइंग ज़रूरी है। मित्रांनो, अशा पद्धतीचं या ठिकाणी चित्र या ठिकाणी रंगवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा आहे. आपण बघतोय की असे जे चित्र आहेत ते चित्र या ठिकाणी रंगवतायत आणि हीच एक्झाम मुलांच्या जो सुप्त गुण आहे आणि सुप्त गुणांना वाव देण्याचं काम या ठिकाणी सातत्याने एक्झाम या ठिकाणी होते. शिक्षिका आपल्या सोबत आहेत आणि विद्यार्थ्यांचा जो कला कौशल्य जो गुण आहे तो गुण या ठिकाणी या एक्झामच्या माध्यमातून हेरला जातोय. मॅडम, आपलं नाव? अश्विनी पाटील. आपण कुठे शिकवताय आपण? मी अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूलला शिकवते. काय सांगणार, ही एक्झाम या ठिकाणी चांगल्या काटेकोरपणे या ठिकाणी राबवल्या जाते? ही एक्झाम म्हणजे मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आहे आणि त्यांच्यामधील शाळेमध्ये म्हणजे आम्ही ड्रॉइंगची प्रॅक्टिस वगैरे घेतोय, पण हे जे गुण आहेत ह्या एक्झामद्वारे यांना जास्त अति प्रोत्साहित करून आणि त्यांचे जे आतील गुण आहेत ते दाखवण्याचं काम. ही एक्झाम या ठिकाणी जी परीक्षा या ठिकाणी विद्यार्थी देत आहेत त्याचा फायदा वगैरे कशा पद्धतीने होईल? त्याचा फायदा असा आहे की 10th ला याचे मार्क्स जॉईन म्हणजे मिळवल्या जातात. ए ग्रेड जर मिळाला तर 7 मार्क्स मिळतात, बी जर मिळाला तर 5 मिळतात, सी जर मिळाला तर तुम्हाला कमीत कमी 3 मार्क्स तरी मिळतातच. याचा हा म्हणजे बराचसा बेनिफिट आहे. आणि असा एक बेनिफिट आहे की म्हणजे यामध्ये आपली जॉमेट्री छान होते, हँडरायटिंग छान होते आणि जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते जास्त विकसित होते यामुळे. ताई, या ठिकाणी काय सांगणार की मुलापेक्षा मुलींची संख्येची गुणवत्ता या ठिकाणी वाढत आहे, त्याबद्दल आपलं काय मत आहे? माझं असं मत आहे की मुलांपेक्षा तर मुली केव्हाही समोरच आहेत आणि या क्षेत्रामध्ये त्या समोरच आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली ह्या समोरच आहेत, पण यामध्ये त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे आणि जी करण्याची मेहनत आहे, जे शेडिंग वगैरे आमच्या भाषेमध्ये सांगू, जे शेडिंग वगैरे आहे ते खूपच छान आहे, अप्रतिम आहे मुलींचं आणि मुली समोरच आहेत सर यामध्ये.